नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास त्यातील दुसरा धडा पृथ्वीचे फिरणे याचा स्वाध्याय उत्तरासहित संपूर्ण पाहणार आहोत। पान नंबर 10 वरती पुस्तकामध्ये हा स्वाध्याय आहे। त्यातील पहिला प्रश्न, काय करावे बरे? अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे। आजीला थंडीचा त्रास होतो, तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे? उत्तर, एप्रिल ते सप्टेंबर पर्यंत जावे। प्रश्न क्रमांक 2, जरा डोके चालवा। पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात? उत्तर, पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची 365 परिवलने होतात। अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे। पुढील शहरांमध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहा। इथे प्रश्नामध्ये उलटसुलट क्रम दिलेला आहे, तो आपल्याला क्रमाने लिहायचा आहे। उत्तर, कोलकाता पश्चिम बंगाल, नागपूर महाराष्ट्र, भोपाळ मध्य प्रदेश आणि 4 नंबरला मुंबई महाराष्ट्र। या प्रश्नाचं उत्तर लिहिताना लक्षात ठेवायचं आहे की नागपूर महाराष्ट्रानंतर भोपाळ मध्य प्रदेश आहे आणि शेवटी मुंबई महाराष्ट्र आहे। पुढील प्रश्न क्रमांक 3, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। त्यातील पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात। उत्तर, परिवलन। पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास टिंबटिंब म्हणतात। उत्तर, परिभ्रमण। पृथ्वीच्या परिवलनामुळे टिंबटिंब व टिंबटिंब होते। उत्तर, दिवस व रात्र होते। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे सर्व अपडेट्स वेळेवर मिळतील। तसेच सर्व स्वाध्यायांची उत्तरं तुम्हाला लिहिण्यासाठी मदत होईल। पुढील प्रश्न क्रमांक 4, कशाला म्हणतात? पौर्णिमा, अमावस्या, चांद्रमास, तिथी। या चारही प्रश्नांची उत्तरे आपण पाहू। पौर्णिमा, चंद्राचा पूर्ण भाग प्रकाशित दिसतो त्या दिवसाच्या तिथीला पौर्णिमा म्हणतात। अमावस्या, चंद्राचा पूर्ण भाग प्रकाशित दिसत नाही त्या दिवसाच्या तिथीला अमावस्या म्हणतात। चांद्रमास, एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या काळाला चांद्रमास म्हणतात। एक मराठी महिन्याचा काळ। तिथी, चांद्रमासातील दिवसांना तिथी असे म्हणतात। चारही प्रश्नांच्या व्याख्या व्यवस्थित लिहून दिलेल्या आहेत। एका वाक्यातच सर्व उत्तरे आहेत, त्यामुळे व्यवस्थित पाठ करा। पुढील प्रश्न क्रमांक 5, प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यातील प्रश्न पाहूया। त्यातील पहिला आकडा विषुववृत्त म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर पाहू आपण आता। उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे 2 समान भाग होतात। पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात। पुढील प्रश्न, विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे 2 भाग कोणते? या प्रश्नाचे उत्तर पाहू आता आपण। विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या 2 समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणतात। अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 5 सर्व प्रश्नांची आपण उत्तरे पाहिली आहेत। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।